नमस्कार. आपण आलेलो आहे वीर गोट फार्म या शेडवरती. सरांनी हे नवीन बिझनेस चालू केलेला आहे वीर गोट फार्म या नावाने. तर चला आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. सर तुमचे नाव सांगा. आमचे नाव विराज रविकुमार गवारे आहे. हां, तुमच्या शेडची लांबी रुंदी सांगा, किती केलेली आहे तुम्ही, कसे केलेलं आहे. आमच्या शेडची लांबी रुंदी 30 बाय 40 आहे. ओके, चला तुमच्या आम्हाला शेड दाखवा. हे आमचे शेड आहे. आतून दाखवा. चला हे आमचं आतून शेड आहे. ओके, बघूया. आम्ही सगळे शेड बघून घेतो. हां सर, हे तुम्ही नवीन गव्हाणी आणले वाटतं शेळ्यांसाठी, हो? हा, हे आम्ही नवीन गव्हाणी आणले आहे. ह्या गव्हाणींचा काय फायदा आहे आम्हाला तर थोडक्यात सांगा. ह्या गव्हाणीचा फायदा आहे शेळ्यांसाठी चारा याच्यात टाकून ते निवांताने खाऊ शकते. म्हणजे चारा वाया जात नाही. चारा वाया जात नाही. ओके, चला. ह्यो बॉक्स कशासाठी बनवलेला आहे सर तुम्ही? किंवा आम्ही बॉक्स छोट्या शेळ्यांच्या पिल्लांसाठी बनवला आहे. ओके सर, तुम्ही पाण्याची व्यवस्था काय केलेली आहे शेळ्यांसाठी? आम्ही पाण्याची व्यवस्था इथे केली आहे. ओके, किती लिटरचं पाणीचं टँक बसवलेलं आहे? आम्ही 2000 लिटरचा टँक बसवला आहे. चला दाखवा आम्हाला, कुठं बसवलेला आहे तो. हे वरती या 2 टाक्या दिसत आहे का, ते आमचं 2000 लिटरचे टँक आहे. ओके ओके, हे झाली पाण्याची सोय. तुम्ही चाऱ्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे शेळ्यांच्या? चला आम्ही तुम्हाला शेळ्यांसाठी घास दाखवतो. ओके. हे तुम्ही पाहत असाल, हे शेळ्यांसाठी घास आहे. ओके, खूपच सुंदर प्रमाणे केलेलं आहे घास. तुम्ही तुषार सिंचन केलेलं दिसतं याच्यामध्ये, हो? हा, आम्ही आहे ना हं, ते घास कापेल दिसत आहे का, हं. आम्ही ते घेऊन जाणार आहे. सर, घास तर खूपच सुंदर दिसतंय. तुम्ही घासाच्या पाण्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे? आम्ही घासासाठी रेड पाईप बसवले आहे. साधारणतः किती वेळ रेन पाईप चालतो? साधारण साधारणतः किती वेळ चालतो पाईप? 2 तास. ओके. आणि कटिंग किती वाफे करतात? साधारणतः किती शेळ्यांसाठी किती घास लागतो ह्यो? आम्ही दररोज 3 वाफे कापतो. ओके, म्हणजे 3 वाफे सकाळ संध्याकाळ तुम्ही शेळ्यांना. काप ओके, थँक्यू.